बापकर यांनी स्टेजपाशी यावून आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचे. विकास बापकर. त्यानंतर सामना पवारवाडी उर्ज पवारवाडी दोन्ही संघाचे कॅप्टननी द्यायचं बरं का. जर आले नाही तर दोन्ही संघ बाद केले जातील. दोन्ही संघ जुना अनुभव तुमचा. बोल देव सोन्या एक बोल देव नाही ना किती लांब किती दिवस झाले प्रताप नाना हे सामना 6 षटकाचा राहील. सॉरी 5 षटकाचा राहील आणि प्रत्येकाला 30 मिनिट टाइम दिलेला आहे. 5 हा आणि 30 मिनिट फक्त एका संघाला टाइम दिलाय. हा लेट आल्यामुळे एक ओव्हरची पेनल्टी दिलेली. 1 ओव्हरची पेनल्टी. हॅलो आपल्या दोघांचं राहिले. हॅलो हा सामना 5 षटकांचा राहील. पंचांनी ही नोंद घ्यावी. दोन्ही पंचांनी संघांना सांगा 5 ओव्हरचा राहील. कमिटीने इथे यायचंय. निर्णय सांगायचा आहे. बॉल सौजन्य श्री तुषार बाप्पू जाधव युवा उद्योजक यांचंही सरचं स्वागत. हा सामना 6 षटकांचाच राहील. फास्ट सामना झाला भाई. फास्ट मध्ये घ्या. हा सामना 6 षटकांचाच राहील. फास्ट मध्ये घ्या. सुंदर असा फटका सागरचा यावरती बघा. 4 धावा. धावसंख्या 4 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 4. दोन्ही संघांना विनंती की आपला 12 प्लेयर इथे पाठवायचा आहे. परत तक्रार चालणार नाही. शिवप्रेमी प्रताप नाना दोन्ही संघाचा एक प्लेयर इथे पाठवा. त्याशिवाय सामना चालू होणार नाही. पुढील चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 5. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर टोलीला बघा. जेल होतोय का आणि जेल सुटलेला. 1 धाव. धावसंख्या 1 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 6. दोन्ही संघांना विनंती की आपला एक प्लेयर 12 प्लेयर इथे पाठवायचा आहे. पुढील चेंडू सुंदर असा फटकलेला बघा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 10. पुढील चेंडू अजितचा. सामना करतो स्वप्नील पवार. उत्कृष्ट टोललेला. यावरती एक धाव कंप्लीट. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 11. बॉल सौजन्य श्री तुषार बापू जाधव या उद्योजक यांचं सहर्षाचं स्वागत. सुंदर असा फटका. यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही. एक धाव. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 12. सुंदरचा फटका. यावरती स्वप्नील पवार आउट. सुंदरचा झेल ओमकार कटके यांचा सुंदरचा झेल. यावर ओमकार स्वप्नील पवार आउट. स्वप्नील पवार यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत ते सुयश गाडे. बघा आपल्या संघासाठी काय करतात ते. पंचांना विनंती की टीम मीटिंग इज नॉट अलाउड. वेळेचं बंधन आहे आपल्याला. 6 षटकांचा सामना आपण केलेला आहे. 6 षटकं पूर्ण करायची आहेत. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुयश गाडे आणि न्यू बॉलर विजय बाबू पवार. बघा आपल्या संघासाठी काय करतात ते. बॉल सौजन्य तुषार बापू जाधव यांचं सहर्षाचं स्वागत. वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या पोहोचली होती 13. पुढील चेंडू विजयचा. सामना करतोय तो सागर आणि मिसफील्ड. एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 14. आयोजक श्री तुषार बापू जाधव यांचं सहर्षाचं स्वागत. एक धाव कंप्लीट. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 15. पुढील चेंडू बाबूचा. सुंदर असा फटका. यावरती एक धाव कंप्लीट. चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 19. बाबूचा पुढील चेंडू. सामना करतोय तो सागर आणि सुंदरचा चेंडू. यावरती विकेट. क्लीन बोल्ड. सागर आउट. आणि सागरची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत ते निखिल पवार. बघा निखिल पवार आपल्या संघासाठी काय करतात ते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना बाबू पवार. विजय बाबू पवार. आयोजक तुषार बापू जाधव यांचं सहर्षाचं स्वागत. धावसंख्या पोहोचली ती 19.
हो. धावसंख्या पोहोचली ती 20. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती धावसंख्या पोहोचली ती 21. डीप थर्ड मॅन वर थांबलेला आहे तो. डीप लॉंग वर थांबलेला आहे तो ओमकार पवार. उत्कृष्ट अशी बॅटिंग केली त्यांनी मागच्या सामन्यामध्ये. 48 चेंडूवर बाद झाला तो ओमकार पवार. डीप लॉंग ऑन वर थांबलेला ओमकार पवार. पुढील चेंडू अजितचा. नो चेंडू. फ्री हिट असेल. नो चेंडू फ्री हिट. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 22. सुंदर असा फटका. यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तीही सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 24. डीप एक्स्ट्रा कव्हर वर फिल्डर आहे तो प्रताप नाना पवार. सुंदर असा चेंडू आणि अजितने विकेट मिळवलेली आणि सुयश आउट. सुयश गाडी आउट. अजितचा उत्कृष्ट चेंडू. त्यावरती सुयश आउट. सुयशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत ते दीपक पवार. बघा दीपक पवार आपल्या संघासाठी काय करतात ते. डीप एक्स्ट्रा कव्हर वर फिल्डर थांबलेला आहे तो प्रताप नाना पवार. ते संघ मालक देखील आहेत आणि खेळाडू सुद्धा आहेत. न्यू बॅट्समॅन दीपक पवार. तुझ्या 24. अजितचा पुढील चेंडू सामना करतो तो न्यू बॅट्समॅन दीपक पवार. सुंदर असा फटका. यावरती बघूया 1 धाव पूर्ण. मिड विकेट वर थांबलेला आहे तो ओमकार कटके. मिड विकेट वरती थांबलेला आहे तो ओमकार कटके. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग करताना. सुंदर असा फटका. यावरती 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 27.
बॉलिंग करताना विजय बाबू पवार उजव्या हाताचा गोलंदाज खेळतोय तो निखिल. सुंदर असा प्रकारचा डॉट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या पोचली ती 28. या बॉलवर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तोही सफल. मोगली बॉलच्या माग. सुंदर अशी फिल्डिंग. धावसंख्या पोचले 30 धावा. चौथं षटक चालू. बॉल टाकतोय तो बाबू पवारवाडीचा अतिशय घातक असा गोलंदाज. डॉट स्वरूपाचा चेंडू. या चेंडूवर एक धाव पूर्ण. धावसंख्या पोचली ती 31. 3 बाद 31. बाबूचं सुंदर असं षटक. स्ट्राईक लावलाय तो दीपक. डाव्या हाताचा फलंदाज. सुंदर असा फटका. यावरती झेलबाद दीपक पवार आउट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना विजय बाबू पवार. तुषार बापू जाधव यांचं सहर्षाचं स्वागत. दीपक पवार यांची जागा भरून काढण्यासाठी यंडे सिद्धांत काळे मागच्या DPL मध्ये फायनल मध्ये 2 षटकार मारून फायनल विजय केलेला सिद्धांत काळे आलेला आहे मैदानात. बघा काय करतो आपल्या संघासाठी. उजव्या हाताचा फलंदाज सिद्धांत काळे. विजय बाबूचा पुढील चेंडू सामना करतोय सिद्धांत काळे. सुंदर असा फटका. बघा यावरती ओमकार कटके बॉलच्या पाठीमागे उत्कृष्ट अशी फिल्डिंग. यावरती एक धाव. धावसंख्या देखील भर. धावसंख्या पोचली ती 32. 4 बॉल 32. 4 बॉल 32. न्यू बॉलर आविष्कार पवार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहे तो आवी पवार. यानंतरचा सामना जांताराजा वर्सेस काळेवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपण माईकची संपर्क साधा. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. रनआउटचा चान्स होता पण थोडीशी गडबड. त्याचबरोबर पुढील चेंडू ओमकार आविष्कारचा. यावेळी सामना करतोय तो निखिल पवार. पुढील चेंडू. सुंदर असा फटका. बघूया झेल येतोय का. नो मॅन्स लँड. 2 धावा. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या पोचली ती 35. कोणचा आत्ताचा बॉल. नो बॉल 36. नो बॉल फ्रीट असेल निखिल साठी. बघा आविष्कार कोणता बॉल टाकतोय. यावर निखिल कसला फटका मारतोय. उत्कृष्ट असा चेंडू.
वन बाउन्सचा पंचांचा निर्णय. पुढील चेंडू आविष्कारचा सामना करतो तो निखिल पवार. यावेळेस वाईट स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त एक धाव, धावसंख्या देखील भर, धावसंख्या पोहोचली ती 37. चार बाद 37. आविष्कारचा पुढील चेंडू यावेळेस सामना करतो निखिल पवार. संघाकडून मोठ्या मोठ्या अपेक्षा, दोन्ही पवारवाडीचे बलाढ्य असे संघ. पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला, यावरती बघूया एक धाव पूर्ण, धावसंख्येत एक भर, धावसंख्या पोहोचली ती 38. दोन्ही बलाढ्य असे संघ पवारवाडी संघाचे. DPL वर्ष 5वे, पर्व 5वे. पुढील चेंडू आविष्कारचा, पुन्हा एकदा सिद्धांत मारण्याच्या नादात पुकलेले. नाही नाही कंटिन्यू मॅच आहे, थांबवणार नाही मॅच, कारण का टाइमच खूप उशीर होणार. आविष्कारचा पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सिद्धांत काळे. काळेवाडीचा फलंदाज सिद्धांत काळे. पवारवाडी संघाला बघूया काय करून देतोय, खूप मोठ्या अपेक्षा. पुन्हा एकदा बघूया, पुन्हा एकदा 3 प्लेयर बॉल पाशी आणि रनआउटचा रनआउट. सिद्धांत काळे आउट. विकेट. नो बॉल होता नाही. सिद्धांतची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत ते सचिन पवार. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. संघाकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. धावसंख्या पोहोचली ती 39. सिद्धांत काळे बाद झालेले प्लेयर सिद्धांत काळे. आविष्कारचा पुढील चेंडू यावेळेस न्यू बॅट्समन सचिन पवार. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि अपील यावरती पंचांचं एक बोट वरती आणि आउट. सचिन पवार आउट. आणि सचिन पवार यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत ते स्वप्नील चौंडकर. डावखोरा फलंदाज. शेवटचं षटक आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत ते संग्राम पवार. अंतिम आणि निर्णायक षटक. धावसंख्या पोहोचली ती 39. आणि बॅट्समन कोणी वरती निखिल पवार. दोन्ही पवारवाडीचे संघ शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी विरुद्ध प्रताप नाना 11. नवीन बॅट्समन स्वप्नील चौंडकर. स्ट्राईकवर आहेत ते निखिल पवार. संग्राम पवारचा पहिला चेंडू सामना करतोय तो निखिल पवार. वाईट स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त एक धाव, धावसंख्या देखील भर, धावसंख्या पोहोचली ती 40. संग्रामचा पुढील चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव, धावसंख्या देखील भर, धावसंख्या पोहोचली ती 41. 41. संग्रामचा पुढील चेंडू सामना करतो तो निखिल पवार. बघूया काय होतंय. सुंदरच फटका, झेल सुटलेला. यावरती एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण.
धावसंख्या 2 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 43. संग्रामचा पुढील चेंडू यावेळेस निखिल पवार सामना करतोय. सुंदर असा फटका. यावरती एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 44. संग्रामचा पुढील चेंडू यावेळी स्वप्नील चौंडकर. सुंदर असा फटका. यावरती बघा झेल होतोय का. आणि सुंदर असा झेल. स्वप्नील चौंडकर आउट. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत तो साहिल पवार. साहिल पवार 7 बाद. साहिल श्रीपती पवार उर्फ बाबू. संग्रामचा पुढील चेंडू सामना करतोय तो बाबू. सुंदर असा फटका. यावरती एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तीही सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 46. सात बाद 46. संग्रामचा पुढील चेंडू. सुंदर असा एक धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 47. सुंदर असा फटका. यावरती 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 53. 54. प्रताप नाना संघाला विनंती. शिवप्रेमी संघाला विनंती की त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. आणि प्रताप नानाला विनंती की 2 बॅट्समन आपले मैदानात पाठवायचे. 54 रन टू विन. विकास बापकर यांना विनंती की मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. मागच्या मॅचचं विकास बापकर. प्रताप नाना 11 संघाला 56 रन जिंकण्यासाठी करायचे आहेत. 36 चेंडू 54.
मोर्या मिसळचे ओनर मोर्या मिसळचे ओनर अशोक जराड यांना विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आणि ट्रॉफी द्यायची आहे. विकास भापकर यांच्यासाठी लाईव्ह विनंती, लाईव्ह हे दृश्य आपण टिपायचं आहे. तुमच्या लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. मॅन ऑफ द मॅच घेत आहे विकास भापकर, मोरा मिसळचे ओनर जराड साहेब यांच्यातर्फे. हॅलो चला पंच बॉल नवीन. हॅलो दोन्ही संघाने विनंती की टाइमचा सामन्याला सुरुवात. संघाचं पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो सचिन पवार आणि स्ट्राईकवर आहे तो काळेवाडी संघ आणि जनता संघाला विनंती की आपला कर्णधार इथे पाठवायचा, टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित इथे यायचंय. ऋत्विक मुन्ना काळे माईकची संपर्क साधा, टॉस उडवण्यासाठी या. पहिला चेंडू सचिनचा, सामना करतोय तो सोमनाथ. वाईट स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त एक धाव, धावसंख्या देखील बाहेर, धावसंख्या बसली ती एक. जनता राजा क्रिकेट संघाचे कर्णधार प्रदीप सतपळे आणि काळावाडी संघाचे कर्णधार ऋत्विक मुन्ना काळे या दोघांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे.
जयंत राजाची विराट कोहली बघू. विकास बापकर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. शिव मोटर्स ट्रान्सपोर्टचे मालक पुढे चेंडू सचिनचा सामना करतोय तो विशाल. यानंतर कॉमेंट्रीचं काम पाहतील ते मनोज क्षीरसागर. उत्कृष्ट टोललेला चेंडू, यावर एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढील चेंडू सचिनचा, सामना करेल विशाल. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढील चेंडू सचिनचा, सामना करेल विशाल. पुढील चेंडू सचिनचा, सामना करेल विशाल. आणि पुन्हा एकदा टोललेला चेंडू, यावर एक धाव सहजरित्या पळून पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स पोकलेला. 2 धावा. धावसंख्या 2 ने भर, धावसंख्या पोहोचती ती 4. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि हे शतक पूर्ण. 1 शतकानंतर संघाची धावसंख्या पोहोचती ती बिनबाद 4. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन आलाय तो वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन आलाय तो दीपक पवार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो दीपक. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सोमनाथ यांना काही समजलेलं नाही. पुढील चेंडू दीपकचा, सामना करेल सोमनाथ. आणि वाईड चेंडू, अवांतर धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या पोहोचती ती बिनबाद 5. आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू, हवेत चेंडू, धावसंख्येत 6 ने भर, धावसंख्या पोहोचती ती बिनबाद 11. पुढील चेंडू दीपकचा, सामना करेल सोमनाथ.
आणि झेल टिपलेला. दुसऱ्या सोमनाथची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो ओंकार कटके. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो ओंकार. दीपकचा पुढील चेंडू, सामना करेल ओंकार. पुढील चेंडू दीपकचा, सामना करेल ओंकार. आणि पुन्हा एकदा जेलबाद. पवारवाडी संघाला दुसरा धक्का. अंपायरने थर अंपायरकडे इशारा पाठवला. पाठवलं इशारा. आणि आउट. पंचांचा निर्णय आउट. ओंकारची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो प्रताप पवार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो प्रताप. पुढील चेंडू दीपकचा, सामना करेल प्रताप. बॅटिंग बॉलिंग करायची तर बॉलर होता का सकाळी? पुढील चेंडू दीपकचा, सामना करेल प्रताप. आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू, यावर एक धाव सहजरित्या पळून पूर्ण आणि 4 धावा. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचती ती 2 बाद 15. तुला उघडत झाला तरी छक्का जातो येड्या, टाकतीन कपके. पुढील चेंडू दीपकचा, सामना करेल प्रताप. आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू, हवेत चेंडू, यावर एक धाव सहजरित्या पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचती ती 2 बाद 19.
आणि हे शतक पूर्ण. 2 शतकानंतर संघाची धावसंख्या पोहोचती ती 2/19. माई कॉमेंट्री बघ आता बाळा तू. या ठिकाणी प्रताप नाना 11 संघाचे धावसंख्या आहे 19. स्ट्राईकला खेळतोय विशाल अण्णा. नॉन स्ट्राईकला खेळतोय संघाचे संघ मालक प्रताप नाना पवार. संघाची 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे स्वप्नील पवार. फिल्डिंग मध्ये अतिशय फेरबदल करण्यास या ठिकाणी सचिन पवार तत्पर. अंपायर सामना त्वरित चालू करून घ्या. अजून भरपूर सामने आहेत. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण रचलेलं आहे विशालच्या विरोधात. पाहूया काय करतोय विशाल आपल्या संघासाठी. विशाल टू स्वप्नील. एकाच गावातील 2 नामांकित खेळाडू आमने सामने. सुंदर असा चेंडू टाकत आहे स्वप्नील आणि उत्कृष्ट असा कुठलाही प्रकारचा बॉल न समजलेला विशालला आणि तिरफळा बाद. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करतोय. बाबू विशालची जागा भरून काढण्यासाठी विजय पवार हे या ठिकाणी मैदानात दाखल झालेले आहेत. त्यांनी आत्ताच या ठिकाणी सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन दाखवलेलं. अतिशय नामांकित बॉलर आणि बॅट्समॅन ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये विजय बाबू पवार. सुंदर अशी फिल्डिंगची या ठिकाणी सापळा असताना अनुभवी खेळाडू स्वप्नील पवार वायरमॅन. अंपायर फिल्डिंगवाल्या टीमला विनंती करून लवकरात लवकर सामना चालू करण्याची या ठिकाणी आपण सहकार्य करावे. स्वप्नीलला या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा बॉल टाकावा समजलं नाही, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी ब्रेक लावला. विजय टू स्वप्नील. अरे वा, अतिशय सुंदर या ठिकाणी स्वप्नीलच्या बॉलला मान दिलेला आहे विजय बाबू पवार. सुंदर असा टप्पा गुडलेनच्या टप्प्यावरती बॉल टाकत आहेत स्वप्नील. बाबूला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी शॉट खेळण्याचा निर्णय घेता नाही आला. पुढचा चेंडू स्वप्नील टू बाबू आणि उत्तुंग असा फटका मारायला याच्यावरती काय होतं आणि सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. ये BSNL चौका कनेक्टिंग इंडिया. संघाची धावसंख्या 4 ने भर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 23. 3 विकेट संघाने गमावलेले आहेत. 3 विकेटीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 23. सुंदर अशी बॅटिंगचं प्रदर्शन करतोय तो विजय पवार. पवारवाडी गावची आणबान शान विजय बाबू पवार. त्याला नॉन स्ट्राईकला साथ देण्यासाठी संघाचे संघमालक प्रताप नाना पवार. स्वप्नीलचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, लेकिन एका धावावरती समाधान मारते आणि थोडीशी
या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग आणि थोडक्यात बाबू पवार वाचलेले, रनआउट होता होता वाचले. एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचं पुढचा चेंडू स्वप्नील टू नाना. सुंदर असा प्लेड, याच्यावरती एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. सुंदर असा या ठिकाणी प्लेड करून एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने भर. संघाची धावसंख्या 25, 3 बाद 25. पुढचा चेंडू स्वप्नील टू बाबू. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि हा व्हाईट चेंडू. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त धाव 1 ने भर. संघाची धावसंख्या 26. सुंदर असा बॅटिंगचं प्रदर्शन विजयबाबू पवारच्या वतीने. सुंदर असा कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू मारलेला, याच्यावर काय होते पाहूया. आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या 2 ने भर आणि हे षटक संपले. संघाची धावसंख्या पोहोचते 3 षटकानंतर 28. या ठिकाणी सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करतायत प्रताप नाना. त्यांच्याबरोबर त्यांना साथ देण्यासाठी आहेत विजयबाबू पवार. संघाच्या विजयासाठी 18 बॉलला 26 धावांचं असं समीकरण आहे. चला, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक टाकत आहे सचिन. या ठिकाणी हा व्हाईट स्वरूपाचा चेंडू. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त धावेत 1 ने भर. सचिन. पुढचा चेंडू टाकतोय सचिन टू नाना. हा, सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि मिस फिल्डिंग थोडीशी. या ठिकाणी 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 30. नानाने आपल्या संघाची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या खांद्यावर सांभाळण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याला साथ देतोय बाबू. सुंदर असा मारण्याचा, सुंदर असा फटका आणि याच्यावरती झेल होतोय का, आणि जेल सुटलेला आणि रनआउट देखील नाही. गच्चाळ अशी फिल्डिंग स्वप्नीलची. बऱ्याच वर्षानंतर खेळण्याच्या कारणामुळे स्वप्नील या ठिकाणी चकलेला. एकच धाव. सचिनचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. नानांना यात काही समजलेलं नाही. सुंदर असा या ठिकाणी मिडऑफच्या ठिकाणी फोरमा चौकार. सुंदर असा चौकार, सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी नाना. संघाची धुरा आपल्या खांद्यावरती चांगल्या पद्धतीने पेलवत आहेत. सुंदर अशा या ठिकाणी फटका मारून संघाची धावसंख्या 35. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये फेरबदल. सचिन टू नाना आणि उत्तुंग असा फटका मारलेला. याच्यावरती काय होतंय पाहूया. आणि गगनचुंबी छटकार. सुंदर असा या ठिकाणी षटकार मारून प्रताप नाना पवार यांनी लॉंग ऑनच्या दिशेने सुंदर असा षटकार. संघाची धावसंख्या 2 मिनिट सांगतो टोटल करून. अतिशय सुंदर प्रकारे खेळाचं प्रदर्शन आणि मिस फिल्डिंग आणि याच्यानंतर याची शिक्षा आपल्याला भोगावी लागली 1 रनाची. सुंदर असं नानाचे प्रदर्शन, याला म्हणतात खेळाडू. आता 2 काढले. संघाची धावसंख्या 43. 3 बाद 43. हे षटक संपलेलं. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 43. 12 बॉल मध्ये
11 धावांचं समीकरण. स्ट्राईकला खेळतोय विजय बाबू, नॉन स्ट्राईकला संघाचं 5वा वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय तो दीपक. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन प्रताप नानानं केलेलं आणि चकलेले बाबू फुलटॉस बॉल खेळण्यास चकलेले, जोरात मारण्याच्या प्रयत्नात बॉल चकला. पुढचा चेंडू दीपक टू बाबू आणि फुलटॉस बॉल आणि याच्यावरती नो बॉलचा डिसिजन. 1 रन पळून काढलेला आहे. याच्यावर दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि दुसरी धावेत मिसअंडरस्टँडिंग मुळे आपल्याला या ठिकाणी या चुकीला सामोरं जावं लागतंय. विनाकारण हातानं विकेट सोडली. आत्ताचा नो बॉल. सर फ्री हिट आहे का? फ्री हिट. बाबू पवार एकमेकाचा संपर्क न केल्यामुळं मिसअंडरस्टँडिंगमुळं अतिशय महत्वाची विकेट गमावावी लागली. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत संग्राम पवार. प्रताप नाना पवार संघासाठी अतिशय महत्वाची कामगिरी करतायत. त्यांना साथ देण्यासाठी आलेत संग्राम न्यू बॅट्समन पवार. दीपकचा पुढचा चेंडू खेळतोय तो संग्राम. अतिशय सुंदर प्रकारे टोलवलेला. याच्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, असफल. संघाची धाव संख्येत 1 ने भर. सुंदर असा या ठिकाणी रोमांचक सामना चालू आहे. शिवप्रेमी पवारवाडी विरुद्ध प्रताप नाना पवारवाडी. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू. याच्यावरती काय होतं पाहूया. उत्कृष्ट फिल्डिंग. याच्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. सुंदर असं गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाना गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कामगिरी करताय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू दीपकचा आणि सुंदर असा बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 48. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. एका गगनचुंबी षटकाराची आवश्यकता प्रताप नाना पवार संघासाठी. आणि हा उत्तुंग असा फटका मारलेला. याच्यावरती चौकार. सुंदर अशी फटकेबाजी करता येते प्रताप नाना आपल्या संघासाठी. प्लीज पॅव्हेलियन मध्ये एक विनंती आहे, आपल्या खेळाडूला पाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी ग्लुकोज ची मागणी केलेली आहे प्रताप नाना. एनर्जी ड्रिंक. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. अंपायर दीपक यांचा पुढचा चेंडू खेळतोय तो प्रताप नाना. सुंदर अशी बॅटिंगचं या ठिकाणी प्रदर्शन केलंय प्रताप नाना आणि आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू खेळतोय दीपकचा प्रताप आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. स्लोअर बॉल. त्याच्यावरती प्रताप नाना फसलेले. हे षटक संपलं. संघाची धाव संख्या पोहोचते ती 3 बाद 4 बाद. एक चौकार गेला ना. किती रन झाले? संघाची धाव संख्या 4 बाद 52. शेवटचं षटक टाकतोय योगेश पवार. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे प्रताप नाना पवार या टीम साठी. 6 चेंडू मध्ये 2 धावांचं असं समीकरण. सुंदर असं या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन केलंय प्रताप नानानं. याच्या नंतरचा सामना काळेवाडी श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी वर्सेस जयंतराजा दिवे. अतिशय सुंदर प्रकारे टोलवलेला. फक्त फ्लिप करून सिंगल दुसऱ्या डावीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करून हा सामन्यावरती कब्जा. सुंदर असा या ठिकाणी रोमांचक सामना झालेला. या सामन्यामध्ये प्रताप नाना पवार 11 संघ विजयी झालेला आहे. संघाच्या कॅप्टनचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. योगेश पवार.
योगेश पवार संघासाठी अतिशय महत्त्वाचं षटक टाकण्यासाठी आले होते, परंतु त्यांचं काही प्रदर्शन पाहता नाही आलं, याची सर्व खेळाडूंना खंत आहे. अभिनंदन प्रतापनाना पवार संघ. याच्यानंतरचा सामना त्वरित चालू करायचा आहे, आपल्याला वेळेचं बंधन आहे, याचं सर्वांनी दक्षता घ्या. पुढचा सामना आहे श्रीराम क्रिकेट क्लब कायेवाडी व्हर्सेस जांतराजा क्रिकेट क्लब दिवे. कायेवाडी या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे.